हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असतात, स्टेट गव्हर्नमेंटची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल, त्या सर्व वॅकन्सी बद्दल डिटेल प्रोव्हाइड केली जाते। मित्रांनो, त्याचबरोबर जे बी फार्म आणि एम फार्म स्टुडंट आहेत, फ्रेशर, त्यांना जर फार्मा कोविजिलन्स मध्ये जॉब करायचा असेल तर त्या स्टुडंटला पण गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं। मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही कुठून आलेली वॅकन्सी इथे तुम्ही बघू शकता। एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे मित्रांनो ESIC। तर मित्रांनो, ESIC जी आहे याच्यामध्ये फार्मासिस्टच्या पॅरामेडिकलच्या रेग्युलर वॅकन्सी येत असतात। तर मित्रांनो, हे जे सर्क्युलर आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कोणकोणत्या वॅकन्सी असणार आहेत। फार्मासिस्ट ॲलोपॅथिकच्या वॅकन्सी आहेत, त्याचबरोबर फार्मासिस्ट आयुर्वेदिकच्या, आणि मित्रांनो त्याच्यानंतर फार्मासिस्ट ॲलोपॅथिकच्या वॅकन्सी असणार आहेत। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा बघणार आहेत की फार्मासिस्ट ॲलोपॅथिकच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। तर मित्रांनो, ह्या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर फार्मासिस्ट ॲलोपॅथिकच्या खूप साऱ्या वॅकन्सीज आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड असणार आहे ॲलोपॅथिक साठी, त्याच्यानंतर एज क्रायटेरिया हे आपण डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, इथे एक नंबरला नेम ऑफ द पोस्ट मध्ये फार्मासिस्ट ॲलोपॅथिक। तर मित्रांनो, हे फार्मासिस्ट ॲलोपॅथिक साठी आपण इलिजिबल असणार आहेत। आणि ते मित्रांनो तुम्ही बघू शकता टोटल नंबर ऑफ पोस्ट इथे बघू शकता 981। तर मित्रांनो, खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत, खूप जास्त फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहेत। आणि मित्रांनो, तुम्ही रेल्वेची जर तयारी करत असाल तर रेल्वेचा सिलेबस आणि हा सिलेबस सेम असतो, त्यासाठी तुम्हाला यामध्ये खूप हेल्प होणार आहे। तर मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ ॲलोपॅथिक फार्मसिस्टच्या वॅकन्सी 981 असणार आहेत। नंतर मित्रांनो, तुमचं पे लेवल जर बघितलं तर ॲज इट इज जे फार्मासिस्टचं गव्हर्नमेंटचं असतं ते किती 29,200 ते 92,300 पे मॅट्रिक्स असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे एज क्रायटेरिया बघा, एज लिमिट फॉर डायरेक्ट रिक्रूट्स। तर मित्रांनो, एज जे जनरल साठी असणार आहे ते किती असणार आहे 18 to 27। म्हणजे मित्रांनो, जर ओपन मध्ये असाल तर तुमचं एज 27 वर्षापेक्षा काय असलं पाहिजे, कमी असलं पाहिजे। म्हणजे तुम्ही इथे काय असणार आहे मित्रांनो, इलिजिबल असणार आहेत या फार्मासिस्ट ॲलोपॅथिक वॅकन्सीसाठी। तर मित्रांनो, आता असा क्वेश्चन आहे की सर आमची जर कॅटेगरी मध्ये असेल, SC असेल, NT असेल, तर त्या स्टुडंटला रिलॅक्सेशन भेटणार का? तर मित्रांनो, अशा स्टुडंटसाठी ज्यावेळेस ओरिजिनल नोटिफिकेशन येईल त्यामध्ये किती रिलॅक्सेशन भेटेल ते चेक करावं लागेल। तिथे तुमच्या कॅटेगरीनुसार जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं रूल, त्याच्यानुसार तुम्हाला तिथे रिलॅक्सेशन भेटणार आहे। त्याच्यानंतर आता महत्वाचं आहे मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन। इथे बघू शकता एज्युकेशनल अँड अदर क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर डायरेक्ट रिक्रूट्स। तर इथे बघू शकता डिग्री इन फार्मसी ऑब्लिक सीनियर सेकंडरी विथ डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम ए रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट अँड रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948। म्हणजे मित्रांनो, तुमचं बी फार्म कंप्लीट असलं पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं असणार आहे, म्हणजे तुम्ही इथे इलिजिबल असू शकता। तर मित्रांनो, आता डी फार्म स्टुडंट इथे इलिजिबल असू शकतील, पण ह्याच्यात हे जे कन्फर्म आहे डी फार्मचं की एक्सपिरियन्स त्यांना रिक्वायर्ड असेल की नसेल, तर हे मित्रांनो डिटेल नोटिफिकेशन ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला समजणार आहे। करेक्ट। तर त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरं जे वॅकन्सी आहे इथे फार्मासिस्ट ॲलोपॅथिकची, ते पण आपण इथे बघणार आहेत की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी याच्यामध्ये किती असणार आहेत। फार्मासिस्ट आयुर्वेदिकच्या मित्रांनो टोटल 45 वॅकन्सीज असणार आहेत आणि पे केल। आणि इथे एज क्रायटेरिया जर आयुर्वेदिकचा बघितला तर ते किती असणार आहे 25 मॅक्स असणार आहे। तर ते नोटिफिकेशन मध्ये आल्यास समजणार आहे। तर हे आयुर्वेदिकच्या 45 वॅकन्सीज। त्याच्यानंतर मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघितलं तर ते सेमच असणार आहे, आयुर्वेदिकचे बॅचलर इन फार्मसी, त्याच्यानंतर डिप्लोमा रिक्वायर्ड असणार आहे। आणि मित्रांनो, इथे जर ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघितली तर इथे 3 इयर एक्सपिरियन्स मेन्शन केलेलं आहे, तर ते रिक्वायर्ड असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे होमिओपॅथिकच्या आपण वॅकन्सीज बघणार आहेत। होमिओपॅथिकच्या टोटल किती 21 वॅकन्सी इथे असणार आहेत आणि एज क्रायटेरिया 25 इयर इथे दिलेला आहे। आणि हे पण मित्रांनो डिटेल ज्यावेळेस वॅकन्सी नोटिफिकेशन येईल त्यावेळेस समजणार आहे।
तर मित्रांनो आता नंतरचा महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे की सर हे वॅकन्सी नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकतं. तर मित्रांनो हे ज्या खूप साऱ्या वॅकन्सी आहेत याचं नोटिफिकेशन लवकरच तुम्हाला बघायला भेटणार आहे. ह्याच्यामध्ये टोटल नंबर 981 वॅकन्सीज असणार आहेत. आणि मित्रांनो ह्या ज्या वॅकन्सीज आहेत आता ह्या कॅटेगरी वाईज डिवाइड होऊन येतील. तर ओपन साठी किती असणार, नंतर ओबीसी साठी किती असणार, तुमची अदर एससी असेल तर त्या कॅटेगरीनुसार किती वॅकन्सी असतील ते आपल्याला नंतर डिटेल नोटिफिकेशन मध्ये समजेल. आणि मित्रांनो आणखीन एक, या वॅकन्सीचं ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे आणखीन स्टार्ट झालेलं नाही. ही वॅकन्सीचं अपकमिंग वॅकन्सी आहे. आणि मित्रांनो ही खूप चांगली वॅकन्सी असणार आहे. तुमची सध्याला RRBचे फॉर्म्स सुरू आहेत. 16 सप्टेंबर लास्ट डेट आहे. तर ते तुम्ही फॉर्म फिल करून घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो 722 वॅकन्सी ज्या दुसऱ्या येणार आहेत तर त्या पण आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो हे 981 वॅकन्सी म्हणजे अशा खूप साऱ्या अपकमिंग वॅकन्सीज आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्ही तयारी व्यवस्थित करा म्हणजे तुमचं सिलेक्शन इथे कन्फर्म होईल. तुम्हाला आतापासूनच RRBची जी तयारी करताय ती या वॅकन्सीसाठी पण यूज होईल, राईट. तर मित्रांनो तुम्हाला या वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. आणि मित्रांनो फार्माकोव्हिजिलन्स रिलेटेड जर कोर्सची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला त्याला व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.